विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला आपण टेन्स विषयी माहिती पाहत होतो. तर टेन्स मधले पहिला प्रकार आपण पाहिलेला आहे प्रेझेंट टेन्स. यामध्ये उपप्रकार सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण सब्जेक्ट आणि वर्ब, कर्ता आणि क्रियापद. फॉर एक्झाम्पल आय वर्क हे आपण पाहिलेलं आहे. त्या ठिकाणी आय हा कर्ता, वर्क हे क्रियापद बघितलेली आहे रचना आपण. त्यानंतर दुसरा आपण प्रकार पाहिलेला आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपण ही देखील रचना पाहिलेली आहे. सब्जेक्ट, टू बीचे क्रियापद, मुख्य क्रियापद आणि त्याला आयएनजी फॉर्म. फॉर एक्झाम्पल आय, टू बीचं क्रियापद आय एम वर्किंग, WORK. वर्क मुख्य क्रियापद, त्याला आयएनजी, आय एम वर्किंग. हे देखील आपण पाहिलेलं आहे. सब्जेक्ट, टू बीचे क्रियापद, मुख्य क्रियापद, त्याला आयएनजी प्रत्यय. म्हणजे हे आपण पाहिलेलं आहे. तर आज आपण प्रेझेंट टेन्स मधला तिसरा प्रकार पाहणार आहे आणि तो म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. बघूया आपण. तुम्ही ह्या दोन रचना तर अभ्यास केलेला असेलच. तर आज प्रेझेंट परफेक्ट टेन्स विषयी पाहूया. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स या काळामध्ये क्रिया ही नुकतीच पूर्ण झालेली आहे हे सांगण्यासाठी पूर्ण वर्तमान काळाचा वापर करतात. म्हणजेच कशा प्रकारे त्याच्या रचना आहेत हे आपण पाहूया. तर पूर्ण वर्तमान काळ कसा तयार करतात पहा. त्याची रचना सब्जेक्ट, त्याचबरोबर have, has अधिक have has मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप पास्ट पार्टिसिपल. याची जी रचना आहे पूर्ण वर्तमान काळाची ही सब्जेक्ट आहे, हॅव किंवा हॅज जो कर्ता आहे त्यानुसार टू बीचं क्रियापद हॅव हॅज घ्यायचं. त्यानंतर पी म्हणजे पास्ट पार्टिसिपल, क्रियापदाचे तिसरे रूप. तर हे आपण एक क्रियापद दोन पाहिलेले आहेत. तर ते कशा प्रकारे आहे हे याची रचना आपण पाहूया. सिंग्युलर आणि प्लुरल. सिंग्युलर म्हणजे एक वचन, प्लुरल म्हणजे अनेक वचन. आता ह्याची रचना आपण पाहिले सब्जेक्ट, हॅव, हॅज, पास्ट पार्टिसिपल. आपण पूर्वी जे क्रियापद घेतलेलं होतं कुठलं, वर्क. तर वर्क हेच क्रियापद आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये पाहणार आहोत. सिंपल मध्ये कशी रचना आहे, कंटिन्युअस मध्ये कशी रचना आहे आणि आता परफेक्ट मध्ये कशा प्रकारची रचना आहे. टू बीच्या क्रियापदामध्ये कोणते बदल होतात, त्यानंतर सिंग्युलर प्लुरल फॉर्म मध्ये कशा प्रकारे बदल होतो याचं कंपॅरिझन आपण करणार आहोत. याकरता पहिले दोन टेन्स पहा. सिंपल मध्ये कशा प्रकारे रचना आहे, कंटिन्युअस मध्ये कशी. आता परफेक्ट मध्ये आपण बघूया.
आय हॅव वर्क. आय हॅव वर्क. आता याच्यामध्ये बघा, आय हा सब्जेक्ट, आय हा सब्जेक्ट आहे. हॅव हे टू बीचे क्रियापद आहे. वर्क मुख्य क्रियापद आणि त्याला ईडी प्रत्यय लागलेला आहे. ईडी प्रत्यय म्हणजेच क्रियापदाचे तिसरे रूप असं म्हणतात त्याला. म्हणजेच आय हा सब्जेक्ट, हॅव टू बीचं क्रियापद सिंग्युलर मध्ये, मुख्य क्रियापद वर्क त्याला ईडी प्रत्यय. आय हॅव वर्क म्हणजेच काय, मी काम केले आहे. म्हणजे नुकतीच क्रिया पूर्ण झालेली आहे सांगण्यासाठी या काळाचा उपयोग होतो किंवा वापर करतात. आय हॅव वर्क. प्लुरल फॉर्म मध्ये पहा, वी हॅव वर्क. वी हॅव वर्क. आम्ही काम केलेले आहे. म्हणजेच इथं सिंग्युलर आहे, वी हे प्लुरल. मी काम केले आहे, आम्ही काम केले आहे. ही झाली फर्स्ट पर्सन ची रचना. आता सेकंड पर्सन, यू हॅव वर्क. यू हॅव वर्क. तू काम केले आहेस. अनेक वचनामध्ये सुद्धा यू हॅव वर्क. तुम्ही काम केले आहे. सिंग्युलर यू हॅव, यू हॅव मुख्य क्रियापद त्याला ईडी. यू हॅव वर्क, यू हॅव वर्क. आता थर्ड पर्सन पहा, ही हॅज वर्क. ही हॅज वर्क. त्याने काम केले आहे. सर्वनाम ही हॅज वर्क. आता थर्ड पर्सन सिंग्युलरला टू बीचं क्रियापद हॅज आलेलं आहे. थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे तृतीय पुरुषी एक वचनी प्रत्ययाला हॅज हे टू बीचं क्रियापद वापरतात. ही हॅज वर्क. शी हॅज वर्क. तिने काम केले आहे. इट हॅज वर्क. तिने काम केले आहे. त्याने, तिने, त्याने काम केले आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी हॅज हे टू बीचं क्रियापद आहे. थर्ड पर्सन सिंग्युलरला पूर्ण वर्तमान काळामध्ये हॅज वापरतात. इतर ठिकाणी हॅव वापरतात. सेकंड पर्सन मध्ये देखील हॅव वापरतात. प्लुरल मध्ये देखील हॅव वापरतात. आणि ते हॅव वर्क. दे हॅव वर्क म्हणजे काय, त्यांनी काम केले आहे. ते त्यांनी म्हणजे त्या सर्वांनी, अनेक वचनामध्ये. तर अशा प्रकारे हा परफेक्ट टेन्स चा वापर करतात क्रिया नुकतीच पूर्ण झालेली सांगण्यासाठी. आता ह्या रचना अशा प्रकारे आय हॅव, वी हॅव, यू हॅव, यू हॅव, ही, सी, इट हॅज, दे हॅव. म्हणजे आपण काळाचा वापर करताना टू बीचं क्रियापद आणि पास्ट पार्टिसिपल हे पाहून आपण तो काळ कोणता आहे हे ओळखू शकतो. म्हणजे हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे, हॅव हॅज आहे, पास्ट पार्टिसिपल आहे. असं जर वाक्य एखादं असेल
तर ते आपण ओळखायचं की हा टेन्स हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. तर अशी ही रचना आहे. आता आपण प्रेझेंट परफेक्ट नंतर चौथा जो प्रकार आहे तो कोणता आहे हे पाहूया. बघा आता प्रेझेंट टेन्स मधला चौथा जो प्रकार आहे प्रेझेंट परफेक्ट प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस म्हणजेच काय की चालू पूर्ण वर्तमान काळ. म्हणजे एखादी क्रिया बराच काळ सुरू झालेली आहे आणि आता प्रत्यक्षात चालू आहे आणि पुढे देखील चालणार आहे. मी चालत आलेलो आहे फॉर एक्झाम्पल. म्हणजे यापूर्वी बराच अंतर चाललेलो आहे, आताही चालत आहे आणि पुढेही चालणार आहे. हे सांगण्यासाठी आपण काय करतो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करतो. तर याची रचना कशी आहे हे आपण बघूया. बघा सब्जेक्ट सब्जेक्ट हॅव किंवा हॅज बीन. हॅव किंवा हॅज बीन त्याचबरोबर मुख्य क्रियापद एम मेन वर्ब आणि त्यानंतर आयएनजी. याची रचना वाक्य मोठा आहे. त्याची रचना आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे हे केव्हा ओळखायचं. सब्जेक्ट प्रत्येक वाक्यामध्ये सब्जेक्ट तर आहेच. हॅव किंवा हॅज म्हणजे जो कर्ता आहे सिंग्युलर टू प्लुरल आहे त्यानुसार हॅव हॅज आणि त्याच्यामध्ये ज्यादा काय बीन वापरलेला आहे बीन आणि त्यानंतर मुख्य क्रियापद आणि त्याला आयएनजी प्रत्यय. बीन म्हणजे क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजे नेमकी पूर्ण झालेली आहे थोडी पूर्ण झालेली आहे हे सांगण्यासाठी बीन वापरलेला आहे आणि आयएनजी प्रत्यय वापरलेला आहे. परफेक्ट मध्ये काय करत होतो आपण पास्ट पार्टिसिपल फक्त वापरत होतो. हॅव हॅज आणि पास्ट पार्टिसिपल क्रियापदाचं तिसरं रूप वापरत होतो. परंतु आता या ठिकाणी बीन आहे आणि पुन्हा मुख्य क्रियापदाला आयएनजी प्रत्यय आहे. बघूया आपण वर्क हेच क्रियापद कशा प्रकारे आहे ते. सिंग्युलर मध्ये बघा सिंग्युलर प्लुरल I have been working. बघा पूर्वीच्या वाक्यामध्ये आणि आताच्या वाक्यामध्ये कसा बदल झालेला आहे. have been I have been working. मी बऱ्याच वेळापासून काम करत आलेलो आहे काम करीत आहे. म्हणजे कामाची सुरुवात अगोदरच झालेली आहे आताही करतो आहे आणि पुन्हा देखील माझं हे काम चालणार आहे. हे सांगायचं असेल तर आपण हॅव बीन वापरतो आणि मुख्य क्रियापदाला आयएनजी प्रत्यय. ह्या ठिकाणी परफेक्ट आहे आणि आयएनजी असल्यामुळे कंटिन्युअस आहे. म्हणजेच काय की मी बऱ्याच वेळापासून काम करत आहे. अनेक वचनामध्ये देखील तसंच फक्त अनेक वचनी प्रमाण वी हॅव बीन
have been working. Have been म्हणजे वाक्यामध्ये have been आहे आणि मुख्य क्रियापदाला आयएनजी प्रत्यय आहे, तो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आहे हे ओळखायचं. You have been working. इथे देखील बघा सेकंड पाहिला तर सेकंड मध्ये यू हॅव बीन तुम्ही काम करत आलेले आहात मी किंवा तुम्ही बऱ्याच वेळापासून काम करत आलेले आहात. थर्ड पर्सन he has been working. She has been working. आणि it has been working. म्हणजे has been थर्ड पर्सन सिंग्युलरला has been आणि आयएनजी प्रत्यय. आणि they have been म्हणजे तो ती ते बराच वेळापासून काम करत आले आहेत. आणि they have been working. तिसरं they have been working. ते सर्व बऱ्याच वेळापासून काम करत आलेले आहेत. अशा प्रकारे ही प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसची रचना आहे. प्रत्येक टेन्स मध्ये कशा प्रकारची रचना आहे हा हे जे फॉर्म्युला किंवा जी रचना आहे ती कशा प्रकारे हे आपण जर प्रत्येक वेळी पाहत गेलो तर हा काळ कोणता आहे किंवा हे सेंटेन्स कुठल्या काळात आहे हे आपल्याला सहजपणे ओळखता येईल. यासाठी आपण काय केलं पाहिजे की प्रत्येक जी क्रियापदे आहेत, फॉर एक्झाम्पल वर्क आहे, प्ले आहे, राईट आहे, कोणतंही एखादं क्रियापद आपण घेऊन ते वेगवेगळ्या प्रेझेंट टेन्सच्या काळामध्ये चेंज कशा प्रकारे करायचं ते आपण वारंवार सोडवलं पाहिजे. रचना बदलून वेगवेगळी उदाहरणं सोडली पाहिजे. पुढे याच्यामध्ये आपण कॉम्प्लिमेंट वापरू शकतो, म्हणजेच पुढं कर्म पूरक एखादं वाक्य हे वापरू शकतो. पण आपल्याला प्राथमिक स्तरावर किमान या ज्या रचना आहेत त्या आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. अशा प्रकारे हा प्रेझेंट टेन्स मधले 4 प्रकार आपण पाहिले. अशाच प्रकारे पास्ट टेन्स मध्ये देखील 4 उपप्रकार आहेत. फ्युचर टेन्स मध्ये देखील 4 प्रकार आहेत. तर हा एक प्रकार पाहिला. आता आपण दुसरा प्रकार जो आहे पास्ट टेन्स याच्याविषयी पाहूया. काळातला दुसरा प्रकार म्हणजे पास्ट टेन्स. पास्ट टेन्स मध्ये देखील पुन्हा 4 प्रकार. सिंपल पास्ट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट
परफेक्ट कंटिन्युअस. तर असे हे 4 प्रकार आहेत. सिंपल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हे जे पुन्हा 4 प्रकार, सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट, परफेक्ट कंटिन्युअस, याच्या देखील रचना अशाच प्रकारे आहेत. बघूयात आपण परत त्याच्या रचना सिंग्युलर प्लुरल मध्ये कशा प्रकारे ते जे रचना आहेत त्या कशा प्रकारे आहेत हे आपण पाहूया. आपण प्रत्येक वेळी हे प्रकार वारंवार जेव्हा वाचू किंवा सोडू तेव्हाच आपल्याला काय हे परफेक्ट येणार आहे. किंवा आपण बोलत असताना किंवा वाक्य वाचत असताना त्या रचना जर कळल्या तर आपण निश्चितपणे आपल्या बोलण्यामध्ये किंवा ज्यावेळी कॉन्व्हर्सेशन आपण करतो त्यावेळेस टेन्स बरोबर आपण परफेक्ट कशा प्रकारे वापरायचा ह्याची आयडिया आपल्याला जेव्हा आपण वारंवार ह्या रचना वाचन करू तेव्हा वारंवार वेगवेगळ्या प्रकारची वाक्य क्रियापद वाक्यात वापरून ती सोडवू त्यावेळेस आपल्याला हे निश्चितपणे कळेल. बघूयात आपण त्याच्या रचना कशा प्रकारे आहेत ते. त्यातला पहिला प्रकार म्हणजे सिंपल पास्ट टेन्स. याच्यामध्ये देखील बघा काय आहे, सब्जेक्ट आणि वर्ब. सब्जेक्ट वर्ब आहे परंतु या ठिकाणी वर्ब म्हणजे क्रियापदाचे दुसरे रूप वापरले. पहिल्या सिंपल प्रेझेंट मध्ये काय करतो आपण, सब्जेक्ट आणि वर्ब म्हणजे कर्ता आणि मूळ क्रियापद किंवा मुख्य क्रियापद वापरतो. आता इथं मात्र क्रियापदाचे दुसरे रूप वापरतो, त्याला V2 असं म्हणतात. क्रियापदाचे दुसरे रूप बघूयात आपण. सिंग्युलर प्लुरल. बघा फर्स्ट पर्सन आपण आपल्याला समजण्यासाठी जे पहिल्यांदा क्रियापद घेतले तेच शेवटपर्यंत आपण पाहूया. आय वर्क, आय वर्क. बघा केले म्हणजेच काम केले, काम करण्याची क्रिया होऊन गेली, पास्ट मध्ये आहे, त्याला भूतकाळ, साधा भूतकाळ असं म्हणतात. आता पहिल्या सिंपल प्रेझेंट मध्ये काय, आय वर्क, मी काम करतो, परंतु आय वर्क काम केले, पूर्ण झालेलं आहे काम. या ठिकाणी मुख्य क्रियापदाला ईडी प्रत्यय आलेला आहे म्हणजे सब्जेक्ट आणि V2 म्हणजेच क्रियापद. आय वर्क मी काम केले, आम्ही काम केले, वी वर्क, वी वर्क आम्ही काम केले. सेकंड पर्सन यू वर्क, तू काम केलेस. एकापेक्षा अनेक जणांना आपण म्हणलं तर काय म्हणतो, यू वर्क, तुम्ही काम केले. थर्ड पर्सन ही वर्कड, शी वर्कड, इट वर्कड. बघा इथं क्रियापद ईडी प्रत्यय सारखेच आहे. त्याने काम केले, तिने काम केले, ते, त्या, ती याने काम केले आणि दे वर्क, दे वर्क, त्यांनी काम केले. म्हणजेच या ठिकाणी बघा की एखादी क्रिया घडलेली आहे, पूर्ण झालेली आहे,
सांगण्यासाठी ह्या पास्ट टेन्सचा वापर करतात. सिंपल पास्ट टेन्स इज used to indicate an action completed in the past. म्हणजे काम क्रिया पूर्ण झालेली आहे, भूतकाळ दर्शवण्यासाठी अशा प्रकारची ही रचना आहे. त्यानंतर आपण बघूया पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस म्हणजे या ठिकाणी बघा की पास्ट कंटिन्युअस टेन्स इज यूज्ड टू एक्सप्रेस ऍक्शन गोइंग ऑन पास्ट. भूतकाळात क्रिया चालू होती हे सांगण्यासाठी पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरतात. म्हणजे पूर्वी अशा प्रकारे आम्ही काम करत होतो किंवा मी काम केले होते, म्हणजे हे सांगण्यासाठी बघा मी काम पास्ट कंटिन्युअस टेन्स मी काम करत होतो. सब्जेक्ट, त्यानंतर रचना पहा, पूर्वीचे क्रियापद, मुख्य क्रियापद आणि त्याला आयएनजी प्रत्यय. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपण फक्त वर्तमानकाळी टू बी चं क्रियापद वापरत होतो. या ठिकाणी फक्त आपण भूतकाळी टू बी चे क्रियापद वापरायचे आहे. भूतकाळी टू बी चं क्रियापद एक वचनामध्ये वॉज आणि एक वचनामध्ये वेआर. या ठिकाणी करता घ्यायचा, टू बी चं क्रियापद घ्यायचं, मुख्य क्रियापद आणि त्याला आयएनजी प्रत्यय. बघूया आपण सिंग्युलर आणि प्लुरल. बघा कसं आहे. आय वॉज वर्किंग. आय वॉज वर्किंग म्हणजे मी काम करत होतो. भूतकाळात क्रिया चालू होती सांगण्यासाठी आपण हे वापरलेलं आहे. वर्तमान काळात काय करतो, आय एम वर्किंग. तेच भूतकाळामध्ये आय वॉज वर्किंग. ह्या ठिकाणी बदल काय झालाय, फक्त टू बी चं क्रियापद वॉज वापरलेलं आहे. अनेक वचनामध्ये वी वेअर वर्किंग. आम्ही काम करतो. या ठिकाणी टू बी चं अनेक वचनी क्रियापद वेअर वापरलेलं आहे. वी वेअर वर्किंग. बघा यू. आता या ठिकाणी जरी आपण सिंग्युलर असेल तरी सुद्धा सेकंड पर्सन मध्ये वेअर्स वापरतो. यू वेअर वर्किंग. वेअर. अनेक वचनामध्ये देखील यू वेअर वर्किंग. यू वेअर वर्किंग. आपण वाक्यामध्ये बदल कशा प्रकारे बघायचा की टू बीच्या क्रियापदामध्ये बदल आहे. एक वचनामध्ये, अनेक वचनामध्ये किंवा सेकंड पर्सन मध्ये कसा दोन्हीकडे सारखंच आहे अशा प्रकारे हे महत्वाचं आहे. थर्ड पर्सन he was working. He was working. She was working. It was
वर्किंग. बघा ह्या ठिकाणी काय आहे, तो ती ते काम करत होता किंवा काम करत होती. या ठिकाणी थर्ड पर्सन सिंग्युलरला वॉज टू बीचं क्रियापद वापरलेलं आहे. दे वेअर वर्किंग. ते काम करत होते. म्हणजेच काय, ते काम करत होते. या ठिकाणी टू बीचं क्रियापद वेअर. अशा प्रकारे सब्जेक्ट, टू बीचं क्रियापद, मुख्य क्रियापद त्याला आयएनजी. अशा प्रकारे ही पास्ट कंटिन्युअस टेन्सची रचना आहे. तर आपण आज यापूर्वीचा जो सिंपल प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस तो पूर्ण काळ पाहिला आणि पास्ट टेन्स मधील आपण सिंपल, पास्ट आणि पास्ट कंटिन्युअस हे पाहिलेलं आहे. आता यापूर्वी देखील तुम्हाला एक क्रियापद मी दिलेलं होतं. आता दुसरं एक क्रियापद मी देतो आणि ते तुम्ही या रचनेनुसार सिंग्युलर प्लुरलचा चार्ट करून सोडवायचा आहे. अजून बरेच प्रकार आहेत काळाचे, त्याच्या रचना आहेत. हे आपण रेग्युलर मध्ये जी वाक्य रचना आहे ती पाहतो. याच्यामध्ये काही निगेटिव्ह आहे, काही क्वेश्चन आहेत, म्हणजे बरेच प्रकार आहेत. आपण क्रमवार जर पाहत गेलो आणि जर सराव करत गेलो तर आपल्याला त्या वेळेस हे लक्षात राहतील. तर नंतरच्या तासाला आपण पास्ट टेन्स मध्ये कोणाचे 2 प्रकार आहेत ते पाहूया. तर तुम्हाला सोडवण्यासाठी मी अजून एक क्रियापद देतो. ते तुम्ही पास्ट टेन्स मध्ये त्याची रचना करायची आहे. बघा, गो हे क्रियापद सिंपल पास्ट टेन्स मध्ये करायचं आहे. आता काही क्रियापदे ही ईडी प्रत्यय लावून आलेले असतात. काही क्रियापदे हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. उदाहरणार्थ जर पाहिलं झालं तर मुख्य क्रियापद टू गो, वेंट, गॉन म्हणजे मुख्य क्रियापद, त्याचा भूतकाळ आणि तिसरं. अशा काही क्रियापदाची रूप आहेत ते आपण स्वतंत्र पाहू. परंतु आता ह्या टू गोचं भूतकाळी क्रियापद वेंट आहे हे पाहून तुम्हाला प्रयत्न करून बघा. नसेल तर आपण त्याची रचना आपण नंतरच्या तासाला पाहूया.